नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या सकाळच्या जेवणामध्ये मी बनवते पनीरची भाजी आणि ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा। तर जेव्हा सकाळी टिफिनसाठी मी अशी पनीरची भाजी बनवते तेव्हा त्याच्यासाठी वेगळा कोणताही मसाला वगैरे मी बनवून घेत नाही। तर कांदा, टोमॅटो, लसूण आणि बाकी आपले जे काही खडा मसाला वगैरे जो अवेलेबल असेल आणि घरचा कांदा लसूण मसाला हे सगळं घालूनच ही मी पनीरची भाजी बनवते। आज माझ्याकडे डीमार्टमधले मटार पण आहेत, तर मी मटारही ॲड करणार आहे। अदरवाईज मी ओनली पनीरची सुद्धा बनवते आणि ही अशी पनीरची भाजी चांगली लागते। जसं आपण चिली पनीर वगैरे बनवतो ना त्या टाईपमध्येच लागते, छान लागते आणि पटकन बनते। म्हणून हे पनीरसुद्धा डीमार्टचंच आहे, गोवर्धनचं नाही, अमूलचं पनीर आहे हे। आणि माझ्याकडे थोडासा हा मसाला शिल्लक होता चिली पनीरचा, तोही मी यामध्ये ॲड करून दिलेला आहे। पण या मसाल्यामध्ये ना मीठ असतं, त्यामुळे नंतर वरून मीठ टाकताना खूप कमी मीठ टाकावं लागतं। तर चला, आजचा हा टिफिन रेडी झाला आहे दोघांचाही। प्रितीशला मी वेगळं काही नाही देत, चपाती आणि भाजी इतकंच असतं, कारण सॅलड वगैरे तो काही खात नाही। आणि उपीट बघू शकता की किती छान बनलं आहे। या लोखंडी कढईमध्ये ते छान वाफवलं जातं, अगदी रवा फुलून येतो असा छान। आहो आणि प्रितीश दोघंही अगदी पोट भरून ब्रेकफास्ट करून जातात, त्यामुळे प्रितीशसाठी 2-2 टिफिन वगैरे देण्याची गरज नाही पडत, एकच पोळी भाजीचा टिफिन। आज मी आहोंना त्यांच्या स्टॉपला सोडायला गेले होते टू व्हीलर घेऊन, कारण मला ना येता येता ताजी ताजी फुलं आणायची होती। देवाची फुलं संपलेली होती म्हणून मी आली इथे। वजन करू नाही तुम्हाला अंदाज आहे ना। माझा प्रिसियस गॉगल तुटला की काय, स्क्रॅचेस आले। चला, सकाळी सकाळी आहोंना सोडून पण झालंय आणि ताजी ताजी फुलं घेऊन पण झाली आहे। 9ला 5 मिनिटं बाकी आहेत आणि आज योगा क्लासमध्ये असतो बॉटल एक्सरसाइज, तर छान घेतात मॅडम एकदम। आज होता सहज योग, तर अगदीच सहज होता तो, पण खूप स्ट्रेचिंगवाला होता। बॉडी पार्ट सगळे स्ट्रेच होतात छानपैकी आणि योग साधनेमध्ये घेऊन गेले आमच्या टीचर। इतकं छान वाटलं आज, आहा मस्त वाटलं। म्हणजे असं झालं की थोडा वेळ शांत, अगदी कोणाशी बोलू नये, अगदी प्रत्येक अवयवाशी शरीरातील कनेक्ट झाल्याचं फील झालं, खूप पॉझिटिव्ह फील झालं। तसं मी नेहमीच पॉझिटिव्ह असते, पण आता अजूनच माझ्या पॉझिटिव्हिटीमध्ये भर पडतीये। तर मस्त मस्त। चला, मॅडमला आमच्या योगा मॅडम एक फोन करते मी, खूप छान वाटलं मला आज। महाराष्ट्र शासनाने सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली पावसामुळे, पण पुण्यामध्ये तर आमच्या इकडे म्हणजे पिंपरी चिंचवडला चक्क ऊन पडलेलं आहे। आणि मुलं बघा, ज्यांना सुट्टी दिली गेली आहे त्यांचं काय सुरू आहे बघा। पेपर कॅन्सल झाला आजचा, तर प्रितीश मस्त झोपलाय आजीच्या शेजारी, अगदी निवांत झोपलाय। त्याला उद्याच्या पेपरचं वगैरे काही टेन्शन नाही, अगदी गाढ झोपलाय तो। सायन्सचा पेपर आहे, मी विचारलं तर बोलतो झाला माझा अभ्यास, सगळं झालेलं आहे माझं मम्मी, कधी करतो देव जाणे, पण ठीक आहे, झोपू द्या आता। हे जे एअरटाईट कंटेनर मी आणलेले आहेत जार, ते आज रिफिल करून घेते आहे, कारण याचसाठी हे 3 आणले आहेत मी। मला 6चा जो काही ड्रायफ्रूटच्या बॉटलचा सेट होता तो कंप्लीट करायचा होता। अक्रोड, पिस्ता आणि अंजीर या 3 ड्रायफ्रूटसाठी माझ्याकडे बॉटल्स नव्हत्या, मी असंच पॅकेटमधूनच ते यूज करत होते, आणायचे म्हणून ते राहून जात होतं। तर फायनली आता या 3 फ्रूटसाठी, ड्रायफ्रूटसाठी सुद्धा मला बॉटल मिळालेल्या आहेत आणि छान वाटलं, मस्त आहेत या बॉटल। 150 रुपयाच्या मानाने तर खूपच चांगल्या मिळाल्या आहेत मला। तर बघू शकता, हे डीमार्टमधूनच आणलेले लास्ट मंथमधले ड्रायफ्रूट्स आहेत। रोज सकाळी भिजवलेले बदाम आपण खातो,
पण हे बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा खाणं तितकंच गरजेचं आहे. आणि जर का आपल्या डोळ्यांसमोर असेल अशा या ट्रान्सपरंट बॉटलमध्ये आपण हे ड्रायफ्रूट स्टोअर केले आणि सतत ते आपल्या नजरेस पडत राहिले तर आपण ते घेऊन खातोसुद्धा. पण दिवसभर कधीही नाही खायचे, अगदी सकाळी सकाळीच वाटीत घेऊन हे ड्रायफ्रूट्स खायचे. आणि मी खाते, तुम्ही खाता की नाही मैत्रिणींनो, कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. कारण घरामध्ये सगळ्यात जास्त गरज ही आपल्याला आहे अशा ड्रायफ्रूट्सची. अशा या एअरटाईट कंटेनर्समुळे ड्रायफ्रूट्स खराब होण्याची सुद्धा शक्यता नाही. छान आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये हे ड्रायफ्रूट्स राहणार आहेत. आणि बघू शकता की किती छानपैकी या अगदी कट्टुकट व्यवस्थित बसलेले आहेत या कप्प्यामध्ये. दुपारचे 4:10. हे घड्याळ 5 मिनिटं पुढे आमचं सकाळच्या गडबडीसाठी लावलेलं आहे. आणि खूप दिवसाचं पेंडिंग काम की मी जेव्हा या कॉटनच्या साड्या आणल्या तेव्हा तुम्ही मला कमेंट केली होती की त्या दुकानाचा ॲड्रेस आणि त्या साड्या दाखव. तर मी आज तुम्हाला ह्या साड्या दाखवतेय फायनली. कारण मीच या साड्यांना जसं आणलंय तशाच ठेवून दिलेत. ना पिको फॉल केलंय, ना ब्लाऊज शिवलाय, काहीच केलेलं नाहीये. तर चला बघूया आपण साड्या कशा आहेत. आणि जर का कोणाला माहिती नसेल तर सांगते मी, ह्या साड्या आहेत कुठल्या बरं, संगम दुकानातील, जिथे मी दाखवलं होतं ना की लता मंगेशकर साड्या घ्यायच्या. पुण्यातल्या बऱ्याच फेमस ॲक्टर लोकांच्या वाईफ तिथून साड्या घेतात. तर त्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की त्यांनी केलेल्या सिग्नेचर वगैरे असं. तर चला बघूया साड्या कशा आहेत. तर एक ही अशी साडी आहे, मलमल कॉटन मधली आहे ही. आणि हे कलर आणि ही डिझाईन मला आवडली म्हणून. आणि हे बघा, हा पल्लू आहे. तर ही मलमल कॉटनची साडी 1050 रुपये ब्लाउज पीस सह. म्हणजे या दुकानामध्ये ना, या संगममध्ये जी इथं प्राइस दिलेली असते ना त्याच प्राइसला ते देतात. डिस्काउंट वगैरे त्यांच्याकडे काहीच नसतो. कधी सीझन वाईज असेल तर मला माहिती नाही, बट मी जेव्हा गेले होते तेव्हा तिथं डिस्काउंट नव्हता. तुम्ही संगमला एकदा व्हिजिट नक्की करा, कारण त्यांच्याकडे खूप छान कॉटनच्या साड्या मिळतात. इथं मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचे डिटेल्स देते. 1050 ची ब्लाऊज पीस सकटची ही साडी आहे. आणि मला ही अशी ब्लॅक कलरमध्ये घ्यायची होती, एक मलमल कॉटनमध्ये. तिचं ब्लाऊज पीस काढलेलं आहे, सॉरी हां, तिचं ब्लाऊज पीस काढलेलं आहे. हे साडीसोबतच असा कट करून दिलेला आहे. तर हा ब्लाऊज पीस मला लगेच स्टिच करायची गरज नाहीये, कारण माझ्याकडे एक ब्लॅक ब्लाऊज आहे जो मी पुला बाजारमधून घेतला होता. तर हा ब्लाऊज परफेक्टली होणार आहे. हा तसा जरा बऱ्यापैकी महागच पडला होता. तर ही 1050 ची साडी आणि हा ब्लाऊज हा 900 रुपयाला काहीतरी मला तिने दिलाय. पण फिटिंग हिचं सुंदर आहे. बेल्ट वगैरे लूज होत होता, मी याला अल्टरेशन करून घेतलं, तरी पण हे इथून ना बेल्ट असे खाली येत होते. म्हणून मग नंतर शेवटी फायनली याला मी नॉट्स लावून घेतलेले आहेत. तर हा ब्लाऊज यावरती होतोय, त्यामुळं ब्लाऊजची गरज नाही. ही अजून एक साडी आहे. ही त्या साडी इतकी ना सॉफ्ट नाहीये आणि ही आय थिंक कमी किमतीची आहे थोडी. बघूया आपण कितीची आहे, थांबा. ही 700ची का 600ची काहीतरी आहे. हो 700-600चीच काहीतरी ही. पण यांच्या दुकानातल्या साड्यांची ना गॅरंटी असते, म्हणून मग मी प्रेफर करते की इथेच जाऊन साडी घ्यायची. ही 700 रुपयाची साडी आहे. कशी आहे, छान ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सोबत या साड्या छानच दिसतात. याचा लवकरच मी लुक करेन आणि दाखवेन तुम्हाला. या साडी सोबत पण या ब्लाऊज पीस मिळालेला आहे. तो ब्लाऊज पीस आहे हा. ब्लाऊज पीस सुंदर आहे. या साडीवरचा हा ब्लाऊज पीस मी स्टिच करून घेऊ शकते, कारण हा ब्लाऊज पीस आवडला मला. याच्यावरचा हा आहे, पण याच्यावरती माझ्याकडे ब्लाऊज आहे ऑलरेडी. आणि याच्यावरती हा. ही 700 रुपयाची साडी. ही थोडीशी कठीण आहे, म्हणजे हे आहे कडक आहे. ही एकदमच मलमल आहे, तर मग त्यामुळे बहुतेक ही थोडीशी महाग आहे. ही 1050, ही 700. आणि अजून एक आहे पॅरॉट ग्रीन वाली. तिचा कलर मला खूपच आवडलेला, खूपच सुंदर आहे ना.
सध्या हा कलर ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी हा कलर, ऍक्च्युली माझ्याकडे अशी या कलरची एक साडी आहे, बट ती फेंट आली. मी ऑनलाईन मागवली होती 1200 रुपयाची, पण ती एकदमच फेंट अशी आली. त्यामुळं मी पुन्हा हा कलर मला आवडला म्हणून मी घेतला होता, पण मी आता हा मम्मींना देणार आहे. हा कलर माझ्याकडे आहे त्यामुळे मी हा आता मम्मीला देते. या साडीची प्राइस हीच सगळ्यात महाग साडी आहे, 1500 रुपये काहीतरी. 3032 काहीतरी आमचे टोटल झाले होते बहुतेक. हा, ही 1550ची साडी. ही पूर्ण 6 वार साडी आहे, पण या साडीला ब्लाउज पीस नाही, यामध्येच नाही, म्हणजे काढायचंच नाही, याला काही कटिंग बिटिंग काहीच नाही करायचं. ही पूर्ण 6 वार साडी म्हणून त्यांनी दिली आहे. मग म्हणून मी ना याच्यावरती एक ब्लाउज पीस ऑलरेडी घेतलं होतं त्यावेळेला. प्रॉपर छान कॉटनचं होईल ना तुम्हाला. हे 80 मध्ये होत आहे ना. मोठे वाटते ना. 80 आहे, मला आठवत नाही एक्झॅक्टली की हे 1 मीटर आहे का 80. 1 मीटर आहे ना, कारण 80 तसं. हा बरोबर आहे, मी इथपर्यंत वगैरे शिवला तर मोठा द्या म्हटलं होतं त्यांना. हे 1 मीटर म्हणजे होईल ना. या साडीच्या प्रकाराला, ही बेंगॉली टाईपची साडी आहे, याला काहीतरी एक नाव आहे पण मी आता विसरले, कुठले तरी एक प्रकार म्हणतात याला. त्यांनी मला सांगितलं होतं पर्टिक्युलर की ह्या प्रकारची ही साडी आहे म्हणून. हा याच्यावरती आहे का वगैरे नाही आहे याच्यावर. तर अशा होत्या मी आणलेल्या कॉटनच्या साड्या, ज्या मी संगममधून आणल्या होत्या. आणि आता वेळ आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची. आज भाकरी खायचा मूड नाही आहे, तर प्रितीशला सुट्टी होती आणि त्याचं म्हणणं होतं आज भाकरी नको मम्मी, दुसरं काहीतरी कर. तर ब्रेड होते जे मी कालच डीमार्टमधून ताजे आणलेले होते, होल व्हीटवाले. तर म्हटलं चला गार्लिक ब्रेड बनवूया. आणि ते बनवताना स्वीटकॉर्न पण आहे, सध्या सीझन आहे, तर स्वीटकॉर्नचा सुद्धा मी त्यामध्ये वापर केलेला आहे. मक्याची कणसं छान शिजवून सोलून घेतलेली आहेत मी. खूप सारा लसूण ठेचून मी आता त्यामध्ये घातलेला आहे, तुम्ही पाहिलंत. आणि अमूलचं हे जे बटर आहे, हे क्यूब्स आहेत, हे मी ॲटलिस्ट 6 क्यूब्स तर यामध्ये मिक्स करणार आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो हे सगळं टाकून थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे. बटरमध्ये पण थोडंसं मीठ असतं आय थिंक. काय होतं की आपण मोठी लोक रोज भाकरी आणि पालेभाजी किंवा भात वरण असं नॉर्मल जेवण जेवू शकतो, आपली काही तक्रार नसते. पण लहान मुलांना चेंज हवा असतो आणि आपल्यालासुद्धा किचनमध्ये हे असे वेगळे पदार्थ बनवायला छान वाटतं. थोडंसं रुटीनमध्ये चेंज ना. जे काही मी हे बटर आणि स्वीटकॉर्नचं मिक्स बनवलं होतं ते सगळं आता ब्रेडवरती स्प्रेड करून घेते आहे. आणि पॅनमध्येच मी हे पॅनला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून हे ब्रेड मी 1 साईड भाजून घेणार आहे. वरून खूप सारं असं चीज स्प्रेड करायचं आहे. आणि अगदी 2 मिनिटातच लीड लावल्यानंतर, म्हणजे हे असं लीड ठेवल्यानंतर हे तयार होतात ब्रेड. बस इतकं सारं नको. भाकरी असताना अर्धी भाकरी खाणारी मुलं असे पदार्थ जेव्हा असतात तेव्हा इतकं कसं काय खाऊ शकतात हा प्रश्न पडतो. तुमच्या घरीही असंच आहे का? मुलांना हे असे पदार्थ खूप आवडतात. तर आता सगळ्यांचं खाऊन झालं आहे आणि लास्ट हे 3 ब्रेड माझ्यासाठी उरलेले आहेत. अख्खा ब्रेडचा पुडा संपलेला आहे. मम्मींना डायबिटीज आहे, त्यामुळं डायबिटीजसाठी ब्रेडपेक्षा ज्या काही 2 सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या त्या चपात्यांनाच मी हे सगळं स्प्रेड लावलेलं आहे. आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला व्लॉग इकडेच एंड करते. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.